श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. 5 नोव्हेंबर 2025 त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे हे अत्यंत शुभ मानले जाते. वर्षातून एकदाच महिला ह्या कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. वर्षभरात त्या कधीही कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकत नाहीत, परंतु कार्तिक पौर्णिमेला महिला ह्या वर्षातून एकदा कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. तर या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. कार्तिक स्वामींचे दर्शन महिला ह्या जवळपासच्या स्वामी केंद्रात देखील जाऊ शकतात आणि किंवा जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तुमच्या आजूबाजूला तर त्या ठिकाणी देखील तुम्ही कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता. आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तो आहे मोरपिसांचा. तर मोरपीस हे ओरिजिनल असावेत, कारण आता बाजारात देखील डुप्लिकेट मोरपीस मिळतात. परंतु जर ओरिजिनल मोरपीस असेल, मोरांपासून जे गळालेले मोरपीस असतात तर ते घ्यावेत आणि असे लांब मोरपीस असतात ते घ्यायचे आहेत तुम्हाला. तसेच एक नारळ, खडीसाखर, उदबत्ती घेऊन जायचं आहे. जर केंद्रात किंवा आजूबाजूला जर मंदिर असेल तर कार्तिक स्वामींना नारळ, खडीसाखर, उदबत्ती घेऊन जायचं आहे. गेल्यावर त्या ठिकाणी ते नारळ, उदबत्ती, खडीसाखर अर्पण करायचं आहे आणि जे आपण आपल्याबरोबर जे 2 मोरपीस घेऊन जाणार आहेत ते 2 मोरपीस कार्तिक स्वामींच्या चरणावर ठेवायचे आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. आता ते मोरपीस ज्यावेळेस आपण चरणावर ठेवतो त्यावेळेस त्यातील एक मोरपीस आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि ते मोरपीस आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचे आहे. घरी घेऊन आल्यावर आपले मुलं, ज्या ठिकाणी मुलं अभ्यास करायला बसतात किंवा त्यांची काही ठिकाणी मुलांची अभ्यासाची खोली असते किंवा काही ठिकाणी नसतात, ज्या ठिकाणी मुले अभ्यास करायला बसतात त्या ठिकाणच्या भिंतीवर ते मोरपीस आपल्याला चिटकवायचे आहे. तर मोरपिसामध्ये हे निगेटिव्हिटी शोषून घेण्याची एक शक्ती असते किंवा क्षमता असते. तर आपण ज्यावेळेस मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात त्या ठिकाणच्या भिंतीवर जर मोरपीस लावला तर मुलांचे लक्ष हे त्या मोरपिसाकडे जाते आणि मुलांमधील जी काही निगेटिव्हिटी असते की काही मुलांना अभ्यास करू वाटत नाही, खूप कंटाळवाणा वाटतो, तर ते जी काही निगेटिव्हिटी आहे ती मोरपीस हे शोषून घेतं. त्यामुळे अवश्य हा उपाय करा आणि त्याबरोबरच तुम्हाला 10 रुपयाच्या नोटेचा देखील उपाय करायचा आहे की ज्यावेळेस आपण कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जातो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, 10 रुपयाची नोट देखील घेऊन जायची आहे आणि त्याचा आकार, त्या नोटाचा आकार हा पिरॅमिडसारखा करायचा आहे. आपल्याला त्रिकोणी पिरॅमिडसारखा करायचा आहे आणि तो पिरॅमिड किंवा ती 10 रुपयाची नोट देखील कार्तिक स्वामींच्या चरणावर ठेवायची आहे. आणि ज्यावेळेस आपण कार्तिक स्वामींना नमस्कार करतो, आपली काही सेवा असेल ते सगळं झाल्यानंतर आपण ती नोट घेऊन यायची आहे आणि आपल्या पर्समध्ये किंवा नवऱ्याच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये कुठे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये ठेवलं तरी चालतं. का तर याचा उपयोग हा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती होते आणि लक्ष्मीचं सदैव आपल्या घरात वास्तव्य राहतं आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणीची जी काही भणभण आपली चालू असते ती आर्थिक अडचण देखील यामुळे संपते. तर अवश्य तुम्ही मोरपिसाचा आणि ह्या 10 रुपये नोटेचा तुम्ही ही उपाय जरूर करा. आणि हा उपाय अतिशय सोपा आहे. हा कोणीही करू शकतो. मुलगा करू शकतो, मुलगी करू शकते, स्त्री करू शकते, म्हणजे महिला करू शकतात ते, मुली करू शकतात ते, असं त्याला काही बंधन नाही. कोणीही म्हातारा माणूस देखील हा उपाय करू शकतो. आणि अवश्य तुम्ही महिलांना केवळ ह्या 1 वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे असतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा आणि कार्तिक स्वामींचं दर्शन अवश्य घ्या. सदैव तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल आणि तुमच्या मुलांचं देखील अभ्यासात लक्ष लागून उत्तम होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.